एक महत्त्वाची बातमी, प्राडा टीमच्या कोल्हापूर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। दरम्यान या ठिकाणी आज कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांशी प्राडाची टीम संवाद साधणार आहे। तर काही जणांची टीम कोल्हापुरात आता चप्पल विक्रेत्या दुकानांना सुद्धा भेट देणार असल्याची माहिती आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? तर भूषण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही कारणास्तव आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र सध्या आपण पाहतोय प्राडाची टीम सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांशी ते आता संवाद साधतायत। दरम्यान काही दिवसांपूर्वी प्राडा या ब्रँडनं कोल्हापुरी चपलेचा एक व्हिडिओ समोर आलेला होता। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी चपलेची मागणी सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवर स्वतःचा ब्रँड असल्याचं प्राडानं दाखवलं होतं। या संदर्भात प्राडाची टीम आता विक्रेत्यांशी चर्चा करते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सध्याची अधिकचे अपडेट? लाईव्ह आहे ना? अरे लाईव्ह असणार, फ्रेम मध्ये आहे ना। नक्कीच कोल्हापुरी चपलावरून झालेल्या वादानंतर आता प्राडाची टेक्निकल टीम आहे ती कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि ते आता कोल्हापुरी चप्पलची बाजारपेठ असलेल्या चप्पल लाईन परिसरामध्ये आल्याचं बघायला मिळतं। येत असणाऱ्या चप्पल विक्रेत्यांच्या सोबत ते संवाद साधतायत। त्याचबरोबर या ठिकाणी विक्रीसाठी जे काही कोल्हापुरी चप्पल आहेत त्याची देखील ही सगळी टीम आहे ती माहिती घेताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर प्राडा बरोबरच्या या सगळ्या वादानंतर चेंबर ऑफ कॉमर्सने या संदर्भात महत्त्वाची भूमिका घेतलेली होती आणि चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर झालेल्या बैठकीनंतर, ऑनलाईन बैठकीनंतर खरं तर दोन टीम ज्या आहेत त्या प्राडाच्या कोल्हापूरमध्ये येणार आहेत। त्यातली पहिली जी टेक्निकल टीम आहे, 4 जणांची ही सगळी टीम आहे जी काल दाखल झालेली आहे। या टीमनं काल कोल्हापुरी चपलाची ज्या ठिकाणी निर्मिती होते अशा कारखान्यांमध्ये भेट आहे ती दिलेली होती आणि त्यानंतर आज चप्पल विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही सगळी प्राडाची टीम आलेली आहे। खरं तर शिवाजी पुतळा परिसरामध्ये ह्या सगळ्या कोल्हापूर चप्पलची बाजारपेठ आहे, चप्पल लाईन म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि या चप्पल लाईनच्या बाजारपेठेमध्ये ही सगळे टेक्निकल टीम आहे ते आल्याचं बघायला मिळतं। इथले जे विक्रेते आहेत, इथले जे कारागीर आहेत ते देखील या सगळ्या टेक्निकल टीमला ही प्राडाबद्दलची माहिती आहे ते देताना पाहायला मिळत आहेत। चप्पलाची डिझाईन असेल किंवा इतर गोष्टी आहेत त्याची माहिती कुठेतरी ही या सगळ्या कोल्हापुरी चप्पल बद्दलची माहिती या सगळ्या प्राडाच्या टीमला हे सगळे कारागीर देखील देताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय। नक्कीच भूषण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।